सराव संच 22 वर्ग 7वी परिमेय संख्या व त्यावरील क्रिया। सराव संच 22 त्यामध्ये आतापर्यंत 4 प्रश्न बघितले। प्रश्न 5वा, खालील परिमेय संख्यांचा भागाकार करा। भागाकार करत असताना आपल्याला गुणाकार येणं आवश्यक आहे। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की गुणाकार कशा प्रकारे करायचा परिमेय संख्यांचा, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर आपण पाहूया भागाकार कसा करायचा। तर आता पहिला भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक जसंच्या तसं लिहायचा। पहिला अपूर्णांक जसंच्या तसा लिहायचा। हा जो भागाकाराचं चिन्ह दिसतंय याला करायचं गुणाकार, आणि 10/4 जो दुसरी परिमेय संख्या आहे याचा लिहायचा गुणाकार व्यस्त। गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। तर गुणाकार व्यस्त लिहिला। आता बघा इथं डायरेक्ट तुम्ही जसं आपण गुणाकार करत होतो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे याचा याच्यासोबत आणि खालच्यासोबत गुणाकार तोही तुम्ही करू शकता। बघा 4 चूक 16, 1 0 160, 12 120 असा करू शकता, किंवा काट मारू शकता। 4 1 4, 4 3 12, 0 0 कटला, 4/3 उत्तर असंही करू शकता। कसं करू शकता, 40/12 आहे, 4/10 आहे, 4 1 4, 4 3 12, हा 0 आणि हा 0 कटला, उत्तर आलं 4/3। अशा प्रकारे 4 12ला या 10 याला, किंवा सरळ गुणाकार केला आपण 4 चूक 16 आणि हा 0 आला, 12 120 असंही करू शकता, किंवा असं करू शकता। 0 0 कटला, 16/12 दोघांनाही कितीनं भाग जातो, तर 4ने जातो, 4 3 12, 4 चूक 16, 4/3 बघा। ही पण पद्धत बरोबर आहे आणि ही पण पद्धत बरोबर आहे। ज्या पद्धतीनं तुम्हाला येतं तो पद्धत करायची। जर तुम्हाला कट मारून भागाकार करून जर येत असेल तर ही पद्धत आहे, हे लवकर येतं। या पद्धतीला थोड्या स्टेप वाढतात, जर तुम्हाला ही वाटली तर हे तुम्ही करू शकता, इथं सांगितलेलं आहे। दुसरं उदाहरण आहे -10/11 भागिला -11/10। हे करत असताना बरोबरचं चिन्ह बघा, माझे एकाखाली एक येत आहेत, म्हणजे एकाखाली एकच असले पाहिजे। तर पहिला तर अपूर्णांक, पहिला जी परिमेय संख्या आहे ती जशी तशी ठेवायची। भागाकाराचं करायचं गुणाकार, याचा लिहायचा गुणाकार व्यस्त म्हणजे 10/-11। आता वजा चिन्ह जे आहे ते आपण कुठे द्यायचं, वरच ठेवायचं, खाली द्यायचं नाही, ते वरच्या ज्याला ठेवायचं। आता आपल्याला माहिती आहे -10 गुणिला -10, खाली काय 11 गुणिला 11, 10 गुणिला 10 किती येतं, 100, आणि हे वजा आहे आणि हे वजा आहे, म्हणजे दोन्ही जर ऋण असलं तर धनच येतं। 11 आणि 11चा गुणाकार केला तर 121, हे झालं याचा, त्याला तर काही पुढे भाग जात नाही। तिसरं उदाहरण बघूया, -7/8 भागिला -3/6। हे करत असताना काय होतं, तर पहिला अपूर्णांक -7/8 जसा तसा, नंतर भागाकाराचा गुणाकार करतो, वजा चिन्ह जर वरच ठेवायचं, याचं होतं 6/3। तुम्ही याला 3 1 3 3 2 6 इथेही करू शकता, केलं याचं। तर वजा वजा 7 गुणिला -6, 8 गुणिला 3 किती येतं, तर सरळ तुम्ही 3 1 3 3 2 6, म्हणजे 7 दुनी 14, आणि 8चं जसंच्या तसं, हा जो आहे वजा आणि हा वजा, ते आलं अधिक। चौथं उदाहरण 2/3 भागिला -4। करत असताना पहिला तर आपल्याला माहिती आहे, पहिला अपूर्णांक जसं परिमेय संख्या जसं तसा, भागाकाराचा गुणाकार, इथं काही नाही आहे छेदामध्ये, म्हणजे काय असतं, एक असतं। मग हे जे एक आहे तर याचं होतं 1/4, आणि हे वजा आहे तर हे वजा आहेच वर, म्हणजे याचं काय येणार, 2 1 2 आणि 4 3 12, या दोघांनाही 2ने भाग जातो, 2 1 2, 2 12, 1/6। आपल्याला माहिती आहे की गुणाकार आणि भागाकारामध्ये चिन्ह जर
एक असलं तर ते वजाच येतं. एक जर एक चिन्ह म्हणजेच एक वजा आणि कधी असलं तर वजा येतं. वरच्या सोबत बे केलं, गुणाकार केला अंशासोबत अंश, छेदासोबत छेद केला, 12 आलं. इथं 2 आणि 12 दोनाने भाग जातो म्हणून बेच 12 वजा 1/6. आता इथं बघा 2.1/5 भागिला 5.3/6 पूर्णांक युक्त अपूर्णांक दिले. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला बघा याला पहिले अंशाधिक मध्ये करायला लागेल. कसं करतात आपल्याला माहिती आहे. 2 गुणिले 5 अधिक 1 याचा गुणाकार अंशाची त्यामध्ये मिळवायचा. 5 छेद जसाच्या तसा भागीला सध्या आपण तेच ठेवूया. 5 × 30 म्हणजे 5 गुणिले 6 अधिक त्याच्यामध्ये अंश मिळवायचा छेद जसाच्या तसा. काय उत्तर आलं? 5 × 10 आणि 11 11/5 भागीला 6 × 5 30 आणि 3 33/6. याला परत भाग जातो बघा ती याने 3 गुणी 6 3 1 3 3 1 3 म्हणजेच 11/5 भागीला 11/2 आहे. आता याला काय करू शकतो आपण? भागाकार करायचा आहे. याचा अर्थ पहिला पद 11/5 जसंच्या तसंच हा भागाकाराचा गुणाकार 2/11. बघा 11 आणि 11 काटलं 1 1 आणि उत्तर आलं 2/5. बघा असं जर दिलेलं असेल तर सुरुवातीला आपल्याला त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे तर त्याला अंशाधिक मध्ये करायचं. जर भाग जात असेल तर भाग द्यायचा आणि नंतर भागाकार जसा आपण इकडे केलेला आहे तसा भागाकार करायचा. तसंच इथं बघा इथं काय येणार 513 आहे 720 आहे याचा गुणाकार व्यस्त करायचा. इथंही तसंच जसं हे कुठं केलं तर हे इथं केलं चारासारखं इथं या गणितासारखं हे करायचं. इथं पण हा पहिला जसा तसा राहतो दुसराच इथं गुणाकार होतो आणि दुसऱ्याचा गुणाकार व्यस्त. अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात.